अंधाराने वेढलेलं एक गाव, एक प्राचीन शाप आणि एक भयावह रहस्य, जे अनेक वर्षांपासून दबून होतं. जेव्हा रात्र गडद होते, तेव्हा काहीतरी हलतं, काहीतरी असं, जे उघडं पडू नये. पण जेव्हा सत्याच्या शोधात कोणी पाऊल टाकतो, तेव्हा काळाच्या सावल्या जाग्या होतात. 3 रात्री 3 दिवस अशी एक कथा, जिथे वास्तव आणि भूतकाळ यामध्ये सीमारेषा उरतच नाही. स्मशानासारखी शांतता, कुजबुजणारे आवाज आणि काहीतरी असं जे समोर असूनही नजरेआड आहे. तयार आहात का? कारण एकदा या प्रवासाला सुरुवात केली की मागे फिरणं अशक्य आहे. मूवीच्या ओपनिंग सीनमध्ये आपण एका गर्भवती महिलेला शेतात धावताना पाहतो. ती धावताना खाली पडते. त्यानंतर तिथे 3 लहान मुले येतात आणि त्या महिलेला एक चाकू देत म्हणतात की आम्हाला तुझ्या बाळासोबत खेळायचं आहे. ती महिला ती चाकू घेते आणि स्वतःच्या पोटात खुपसते. त्यानंतर स्क्रीन ब्लॅकआउट होतो. कथा काही वर्षांनी पुढे जाते, जिथे आपण नेहा आणि तुषार या कपलला एका कारमध्ये पाहतो. इथे आपल्याला कळतं की नेहा 8 महिन्यांची गर्भवती आहे. हे दोघं शहरापासून दूर तुषारच्या ओळखीचा एक व्यक्ती भाऊराव याच्यासोबत गावी जात असतात. भाऊराव तुषारची मदत करण्यास तयार असतो आणि त्यांना गावात त्याच्या घरी राहण्याची व्यवस्था करून ठेवतो. खरं तर तुषारवर काही कर्ज चढलेलं असतं, जे तो फेडू शकलेला नसतो. त्यामुळे त्याचा काही लोकांशी वाद होतो. या सगळ्यापासून लपण्यासाठी आणि सुटका करण्यासाठी तो भाऊरावकडे मदत मागतो आणि त्याच्या गावी जाण्याचा निर्णय घेतो. नेहा तुषारच्या या निर्णयाने खुश नव्हती, कारण एकतर ती 8 महिन्याची गर्भवती होती आणि ते लोक शहरापासून दूर पडून येत होते. दुसरं म्हणजे तुषार सहज कोणावरही विश्वास ठेवून त्यांच्या गावी जाण्यास तयार झाला होता. थोड्या वेळाने ते भाऊरावच्या गावी पोहोचतात, जिथे भाऊराव त्यांना एका शेताजवळ उतरवतो आणि त्याच्या घरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग समजावून सांगतो. त्याचवेळी एक माणूस तिथे येतो, जो नेहाकडे विचित्र नजरेने पाहत असतो. भाऊराव त्याला रागवतो आणि तिकडून हकलावून लावतो. तो सांगतो की तो माणूस थोडा मानसिकदृष्ट्या अस्थिर आहे. यानंतर तुषार आणि नेहा भाऊरावच्या शेताच्या मार्गाने त्याच्या घराकडे निघतात, तर भाऊराव गाडी पार्क करण्यासाठी जातो. शेताच्या वाटेने जात असताना ते थोडेसे भटकतात. तुषार नेहाला एका ठिकाणी बसवतो आणि स्वतः योग्य मार्ग शोधण्यासाठी जातो. थोडा वेळ झाला तरी तुषार परत न आल्याने नेहा काळजीत पडते आणि त्याला शोधायला निघते. थोडं पुढं गेल्यावर तिला शेताच्या मधोमध एक जुनं घर दिसतं. ती आत डोकावून पाहते, पण तिथे कोणीच नसतं. मात्र जसजशी ती मागे वळते, तिथे अचानक एक वृद्ध स्त्री उभी असते आणि नेहाकडे पाहून हसत असते. तेवढ्यात तिथे तुषारही येतो आणि सांगतो की या बाईचं नाव तुळजाबाई आहे. त्या भाऊरावच्या पत्नी आहेत आणि हे त्यांचंच घर आहे. संध्याकाळी भाऊराव घरी परततो. जेवताना नेहा तुळजाबाईंना विचारते, तुम्ही दोघं नेहमी इथेच राहता का? तुळजाबाई नेहाला सांगते की त्यांनी हे घर 10 वर्षांपूर्वी सोडून एका नवीन घरी स्थलांतर केलं आहे आणि त्यांनी आजच हे घर तुषार आणि नेहासाठी ओपन केलं होतं. ती सांगते की इथे आधी भाऊरावचा लहान भाऊ केदारराव राहत असे, पण त्याच्या निधनानंतर त्यांनी हे घर सोडून दिलं. जेवण झाल्यानंतर भाऊरावाने तुळजाबाई आपल्या घरी निघतात. जाताना तुळजाबाई सांगते की ती सकाळी पुन्हा इथे येईल. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहा उठते आणि घराच्या बाहेर तुळजाबाई आणि भाऊरावला पाहते. तुळजाबाईने घराची सर्व साफसफाई केली असते आणि भाऊराव तुषार व नेहाला तयार होण्यास सांगतो, कारण तो त्यांना आपलं शेत दाखवायला घेऊन जाणार असतो. नेहा तयार होऊन बाहेर येते आणि दरवाजा बंद करताना तिला आपल्या खोलीच्या वर असलेल्या एका खिडकीमध्ये काहीतरी हालचाल झाल्याची जाणीव होते. त्या खिडकीच्या दुसऱ्या बाजूला अजून एक खोली होती. उत्सुकतेने नेहा त्या खोलीकडे जाते, जी घराच्या मागील बाजूला होती. ती खोली रिकामी होती. मागे वळताच तिला दिसतं की त्या खोलीच्या दरवाजाच्या समोरच एक रस्ता थेट शेतात जात होता. त्या रस्त्याने जाताना नेहा एका जुन्या विहिरीजवळ पोचते, जी खूप विचित्र दिसत होती. त्या रात्री तुषार नेहाला सांगतो की तो एका दिवसासाठी शहरात जाणार आहे. नेहा यामुळे खुश नव्हती, कारण त्याच्या गैरहजेरीमध्ये ती पूर्णपणे एकटी पडणार होती. नेक्स्ट मॉर्निंग तुळजाबाई नेहाला एका हुशार कावड्याची गोष्ट सांगते. त्या गोष्टीत एक कावडा एका झाडावर घरटे करून त्यात अंडी घालतो. काही दिवसांनी त्या झाडावर एक साप येतो. त्याची नजर कावड्यांच्या अंड्यावर असते. त्या झाडावर एक मैना देखील आपलं घरटं बनवते आणि त्यात अंडी घालते. हुशारीने कावड्या आपल्या अंड्यांची अदलाबदल करतो आणि दुसऱ्या दिवशी साप मैन्याच्या अंड्यावर ताव मारतो, तर कावड्याची अंडी सुरक्षित राहतात. ही गोष्ट ऐकून नेहाला आश्चर्य वाटतं की तुळजाबाईंनी तिला ही विचित्र गोष्ट का सांगितली. त्यानंतर दिवसभर तुळजाबाई नेहाची काळजी घेते, तिच्याशी गप्पा मारते आणि संध्याकाळी तिला एक साडी गिफ्ट देते. रात्रीच्या वेळी तुषार आणि नेहामध्ये संवाद होतो, ज्यातून कळतं की तुषारला मुलगा होण्याची अपेक्षा आहे
यावर नेहा त्याला सांगते की मुलगा असो की मुलगी, त्यामुळे त्यांना काही फरक पडू नये, कारण त्यांचं मूल म्हणजे त्यांच्या आयुष्यातील एक आशीर्वाद आहे. याच वेळी त्या दोघांचा संवाद कुणीतरी लपून ऐकत असतं. सकाळी नेहा एका बाईला लाकड फोडताना पाहते आणि लक्षात येतं की ही ती स्त्री आहे जिला आपण चित्रपटाच्या ओपनिंग सीनमध्ये पाहिलं होतं. नेहा तिला काही विचारायच्या आधीच तुळजाबाई तिथे येते आणि सांगते की ही बाई प्रतापरावची पत्नी लक्ष्मी आहे. प्रतापराव आता इथे राहत नाही, तो शहरात गेला आहे. तुळजाबाई सांगते की लक्ष्मीच्या आयुष्यात एक मोठी दुर्घटना घडली होती. तिच्या 8व्या महिन्याच्या गर्भावस्थेत अचानक तिचं बाळ गेलं आणि त्याच्या धक्क्यामुळं ती बोलू शकत नाही. दिवसभर नेहा पाहते की तुळजाबाई लक्ष्मीशी फारसं चांगलं वागणूक ठेवत नाही आणि लक्ष्मी नेहाकडे पाहताना असे वाटतं तिला काहीतरी सांगायचं आहे. तुळजाबाईला हे लक्षात येतं आणि ती लक्ष्मीला तिकडून हकलवून लावते. संध्याकाळी तुळजाबाई ही आपल्या घरी निघून जाते. तिच्या जाण्यानंतर नेहाला मुख्य दरवाजावर कुणीतरी टकटक केल्याचा आवाज ऐकू येतो. ती दरवाजा उघडून पाहते, पण तिथं कोणीच नसतं. ती मागे वळताच दरवाजाजवळ तिला एक लहान मूल धावताना दिसतं. नेहा त्या आवाजाच्या दिशेने जाते, पण ते मूल पुन्हा तिच्या समोरून निघून जातं. याच वेळी तुळजाबाई तिथे येते आणि नेहा तिला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगते. पण तुळजाबाई तिच्यावर रागवते आणि सांगते की तिने या मुलांशी जास्त मिक्स होऊ नये. ती म्हणते, आज तू एका मुलाशी गोड बोलशील तर उद्या अजून 2 येतील. तुळजाबाईचं हे वागणं नेहाला खूप विचित्र वाटतं. रात्रीच्या वेळी नेहाची अचानक झोप उघडते आणि ती पाहते की तुळजाबाईचा बिछाना रिकामा आहे. तिला वाटतं की तुळजाबाई कुठे गेली असेल आणि तितक्यात तिची नजर आपल्या पायांजवळ जाते, जिथे तुळजाबाई शांतपणे बसलेली असते, जणू काही पहारा देत आहे. सकाळी नेहाला घराच्या बाहेर तोच मुलगा दिसतो, जो काल रात्री दारावर टकटक करून पडून गेला होता. नेहा त्या मुलाच्या मागे घराच्या मागच्या खोलीकडे जाते, जिथे तिला आणखी 2 मुलं दिसतात, जी रेडिओवर काहीतरी ऐकत असतात. ती मुले नेहाकडे बघतात आणि पटकन तिकडून पडून निघून जातात. नेहा तो रेडिओ उचलते आणि त्यातून तिला एका स्त्रीचा आवाज ऐकू येतो. तेवढ्यात त्या 3 मुलांपैकी एक तिला स्पर्श करून जातो आणि ते नेहासोबत लपाछपी खेळायला सुरुवात करतात. नेहा त्यांना पकडायला जाते आणि ती पाहते की ते एका भिंतीच्या मागे लपलेले आहे. मात्र त्या मुलांसोबत तिथे भेसूर आकृतीही दिसते. नेहा तिथे पोहोचताच ती मुलं आणि ती भेसूर आकृती अचानक गायब होते. नेहा त्या रेडिओकडे पाहू लागते, तेव्हा तुळजाबाई तिथे येते. नेहाच्या हातात रेडिओ पाहून ती प्रचंड रागवते आणि म्हणते की तिने मुलांपासून दूर राहायला सांगितलं होतं, तरीही नेहा त्यांच्याशी का खेळत आहे. इतकं बोलून ती नेहाच्या हातातून रेडिओ खेचून फेकून देते. नेहा यामुळे खूपच चिडते आणि तिची व तुळजाबाईचं जोरदार भांडण होतं. या भांडणात तुळजाबाई नेहाला टोमणा मारते की तुषारला मुलगा हवा होता, पण तिच्या पोटात मुलगी आहे, त्यामुळे ती कुठल्याच कामाची नाही. तुळजाबाईचं हे वागणं नेहाला खूप लागून जातं आणि ती रागाने घराचा दरवाजा बंद करून बसते. तुषार घरी परतल्यावर नेहा काही सांगणार तेव्हाच तुळजाबाई त्याच्यासमोर नाटक करायला लागते. ती म्हणते की ती नेहाची काळजी घेत होती, पण नेहाने तिच्याशी वाईट वागणूक ठेवली. नेहा तुषारला सत्य सांगण्याचा प्रयत्न करते, पण तुषार तुळजाबाईचं वय लक्षात घेऊन नेहाला तिची माफी मागायला सांगतो. शेवटी तुषारच्या आग्रहाखातर नेहा तुळजाबाईंची माफी मागते. नेहा तुषारला बोलते की तुळजाबाई तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळावरून जळते, कारण तिच्या स्वतःच्या सुनेला लक्ष्मीला कधीच आई होता आलं नाही. नेहा तुषारला तिथून लगेचच निघून जाण्यास सांगते आणि तुषारही रात्री निघण्याचा निर्णय घेतो. दोघं आपलं सामान घेऊन बाहेर पडत असताना भाऊराव अचानक तुषारच्या डोक्यावर वार करून त्याला बेशुद्ध करतो. त्याचवेळी तुळजाबाई नेहावर काहीतरी फुंकर मारते, ज्यामुळं नेहाही बेशुद्ध होते. जेव्हा नेहाला थोडीशी शुद्ध येते, तेव्हा ती स्वतःला एका हवनासमोर बसलेली पाहते. तिचे कपडेही बदलले गेले होते आणि तिला तुळजाबाईंनी दिलेली साडी नेसवण्यात आली होती. हवन असणाऱ्या पुजाऱ्याला पाहून ती हादरते, कारण तो तोच माणूस असतो जो त्या दिवशी नेहाला विचित्र नजरेने बघत होता, जेव्हा ती आणि तुषार पहिल्यांदा गावात आले होते. तो पुजारी मंत्रोच्चार करून 3 बोटं दाखवतो आणि हवन पूर्ण होताच तुळजाबाई नेहाला एका झाडाला बांधून टाकते. त्यानंतर तुळजाबाई नेहाला काही वर्षांपूर्वी घडलेली घटना सांगते. भाऊरावचा धाकटा भाऊ केदारराव याचं लग्न कावेरी नावाच्या स्त्रीशी झालं होतं. त्यावेळी तुळजाबाईला स्वतःची 4 मुलं होती. नेहाला समजतं की ती 3 लहान मुलं जी काल तिच्यासोबत लपाछपी खेळत होती, ते प्रत्यक्षात तुळजाबाईचीच मृत मुलं होती, जी भूत बनून वावरत होती. तुळजाबाईचा मोठा मुलगा प्रतापराव हा एकटाच जिवंत होता. तुळजाबाई पुढे सांगते की कावेरी घरात आल्यावर तिची 3 मुलं तिच्याशी इतकी जवळीक साधू लागली की तिलाच स्वतःची आई मानू लागली. हे तुळजाबाईंना अजिबात सहन होत नव्हतं, म्हणून तिने भाऊरावला सांगितलं की केदाररावने कावेरीला याबद्दल समज द्यावी.
केदाररावने कावेरीशी यावर बोलण्याचा प्रयत्न केला, पण दोघांमध्ये मोठं भांडण झालं. त्याचवेळी जेव्हा भाऊराव आणि तुळजाबाई तिथे पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की कावेरीने केदाररावला चाकूने ठार मारलं होतं. त्यानंतर त्याच चाकूने कावेरीने स्वतःचे पोट आणि गळा कापून आत्महत्या केली. या घटनेनंतर त्या घरावर एक मनुष्य सावली पडली आणि त्याच काळात तुळजाबाईची उरलेली 3 मुलं विहिरीत उडी मारून मरण पावली. काही काळानंतर तुळजाबाईच्या मोठ्या मुलाचा विवाह लक्ष्मीशी झाला. मात्र लक्ष्मी जेव्हा 8व्या महिन्याची गर्भवती होती तेव्हा तिच्यावर कावेरीची वाईट सावलीचा प्रभाव पडला आणि तिच्या बाळाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांनी प्रतापरावचं दुसऱ्यांदा लग्न लावून दिलं, पण त्याच्या दुसऱ्या दोन्ही पत्नींचंही असंच झालं आणि त्या दोघीही मरण पावल्या. तुळजाबाई सांगते की घरातून कावेरीच्या वाईट सावलीला दूर करण्यासाठी तिने एका तांत्रिकाची मदत घेतली होती. त्या तांत्रिकाने सांगितलं, जर या घरात 8व्या महिन्यात गर्भवती असलेली स्त्री सलग 3 दिवस आणि 3 रात्र राहिली तर ही वाईट सावली घरातून निघून जाईल. नेहाला आता समजतं की मागच्या वेळी तुळजाबाईंनी तिला कावडा आणि सापाची गोष्ट का सांगितली होती. एवढ्यात नेहा पुन्हा बेशुद्ध होते. सकाळी जेव्हा नेहाला शुद्ध येते तेव्हा ती तुषारला शोधू लागते. मात्र घरात कोणीच नसतं. नेहा बाहेर जाते. तिथे तिला जमिनीवर तोच रेडिओ पडलेला दिसतो. तो पाहून ती घाबरते आणि धावतच आपल्या खोलीत जाते. तिथे तिला 3 मुलं दिसतात. त्यापैकी एक तिच्याकडे बघून म्हणतो, तुझ्या पोटात जी मुलगी आहे ते लोक तिला देखील घेऊन जातील. हे बोलून तो बाहेर धावतो आणि नेहा त्याच्या मागे जाते. ती त्याच्या मागोमाग चालत असताना शेवटी एका विहिरीजवळ पोहोचते. तिला ती 3 मुलं त्या विहिरीवर उभी दिसतात. अचानक ते तिघही विहिरीत उडी मारतात. नेहा घाबरून आत डोकावते, पण तिला काहीच दिसत नाही. ती याला आपला भ्रम समजते आणि घरातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागते. पण एक विचित्र गोष्ट घडते. ती ज्या दिशेने जाईल ती पुन्हा पुन्हा त्याच ठिकाणी परत येत असे. असं करता करता संध्याकाळ होते आणि नेहा खूप दमते. त्याचवेळी तिला भाऊराव आणि तुळजाबाई यांचा आवाज ऐकू येतो. घाबरून ती घराच्या मागच्या खोलीत लपते, पण आज ती खोली रिकामी नव्हती. तिथं खूप गवत साठवलेलं होतं. नेहा त्या गवत्याच्या गंठ्याच्या मागं लपते. मात्र तिथेच तिला अजून एक स्त्री लपलेली दिसते. तेवढ्यात भाऊराव, तुळजाबाई आणि एक अनोळखी व्यक्ती तिथे येतात आणि दुसऱ्या स्त्रीला शोधू लागतात. काही वेळातच ते तिला शोधून काढतात आणि तिथेच तिला जिवंत जाळून टाकतात. अचानक हे सर्व दृश्य अदृश्य होतं आणि नेहाला जाणवतं आणि तिला काही प्रकारचे विजन्स येत आहेत. प्रत्यक्षात ती खोली पूर्णपणे रिकामी होती. तेवढ्यात तिला पुन्हा तोच रेडिओ दिसतो. ती त्याच्याकडे पाहत असतानाच अचानक तिच्या शेजारी जडलेल्या अवस्थेत असलेली एक स्त्री प्रकट होते आणि तिच्या कानात काहीतरी कुजबुजते. नेहा अत्यंत घाबरते आणि पुन्हा एकदा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करते, पण काही उपयोग होत नाही. ती जिकडेही धावते तिथून पुन्हा त्याच ठिकाणी परत येते. असं खूप वेळ झाल्यावर नेहा थकून बेशुद्ध पडते. सकाळी जेव्हा तिला शुद्ध येते तेव्हा तिला जाणवतं की मागच्या संध्याकाळपासून तिने काहीच खाल्लं नाही आणि हे तिच्या बाळासाठी धोकादायक ठरू शकतं. त्यामुळे ती खोलीत जाऊन काहीतरी खाऊ लागते. खात असताना अचानक तिला बाहेरून आवाज ऐकू येतो. ती खिडकीतून बाहेर पाहते आणि तिला मूव्हीच्या सुरुवातीला घडलेला तोच प्रसंग दिसतो, जिथे लक्ष्मी चाकूने स्वतःचं पोट फाडून टाकते. यानंतर आणखी 2 स्त्रिया देखील तसंच आपल्या पोटावर वार करतात. तेवढ्यात तुळजाबाई आपला मुलगा प्रतापराव सोबत तिथे येते आणि त्या 2 स्त्रियांना संपवते. नेहाला आता समजलं की हे सगळे तिचे विजन्स आहेत आणि याचा नक्कीच कुठेतरी काहीतरी संबंध आहे. तेव्हाच ती 3 मुलं पुन्हा समोर येतात आणि नेहा त्यांच्या मागे धावते. बाहेर पडल्यावर नेहाला पुन्हा तोच रेडिओ दिसतो. त्याचवेळी भिंतीच्या मागून एक गर्भवती स्त्री येते. ती त्या मुलांसोबत लपाछपी खेळत असते. ही स्त्री दुसरी कोणी नसून कावेरी असते. खेळता खेळता कावेरी त्या मुलांना सांगते की तिच्या पोटात मुलगा नाही तर मुलगी आहे. कावेरी नेहाकडे पाहते आणि त्या क्षणी नेहाला जाणवतं की कावेरी ही ती स्त्री आहे जिला तिने त्या दिवशी खोलीत जळताना पाहिलं होतं. तेवढ्यात भाऊराव आणि तुळजाबाई तिथे येतात आणि कावेरीला धमकी देतात की जर तिने मुलीला जन्म दिला तर तिला मरावे लागेल. ते तिच्यावर हल्ला करतात. अचानक हे सर्व दृश्य नेहाच्या डोळ्यासमोरून नाहीसं होतं. पुढच्या क्षणी नेहा पाहते की कावेरी तिच्यासमोर आणि खोलीच्या बाहेर बसलेली आहे. तिला तिथे जिवंत जाळले गेले होते. कावेरी नेहाच्या हातात सुरी देते आणि इशारा करते की तिने स्वतःच्या बाळाला मारावं. इतक्यात नेहाची झोप उघडते आणि लक्षात येतं की तिने हे सर्व स्वप्नात पाहिलं होतं. आता 2 दिवस झाले होते आणि शेवटच्या दिवसाची सकाळ उजाडते. नेहाला समोर तुळजाबाई दिसते, जी तिला सांगते की तिने मुलीला जन्म दिला आहे आणि प्रतापराव तिच्या बाळासोबत खेळत आहे. नेहा तिथून धावत बाहेर पडते आणि विहिरीजवळ पोहोचते, जिथे प्रतापराव तिच्या मुलीसोबत दिसतो. बाजूलाच उभा असलेला भाऊराव सांगतो की या बलिदानामुळे यावर्षी त्यांची शेती चांगली होईल.
एवढे बोलून प्रतापराव नेहाच्या बाळाला विहिरीत फेकून देतो. नेहा वेड्यासारखी विहिरीकडे धावते आणि आत पाहते, जिथे तिला अनेक लहान मुलींची मृतदेह दिसतात. तेवढ्यात ती पुन्हा भानावर येते आणि जाणवतं की ती अजूनही गरोदर आहे. म्हणजे हे सगळं पुन्हा तिचा एक भ्रम होता. नेहा तिकडून धावत सुटते, पण वेगाने धावताना तिच्या पोटात वेदना होतात आणि ती थकून एका ठिकाणी बसते. हा सीन चित्रपटाच्या सुरुवातीच्या दृश्यासारखा असतो. नेहा बसलेली असते आणि तेवढ्यात तिथं 3 मुलं येतात आणि तिला चाकू देतात. नेहा आपल्या बाळाला मारण्यास नकार देते, पण तेवढ्याच समोर कावेरीचा आत्मा प्रकट होतो. तो नेहावर ताबा मिळवतो आणि तिच्या हातून तिच्या पोटावर चाकू चालवायला लागतो. स्क्रीन ब्लॅकआउट होते आणि पुढच्या सकाळी नेहाचे 3 दिवस आणि 3 रात्र पूर्ण होतात. तुषार तिथे येतो आणि सांगतो की विधी पूर्ण झाला आहे आणि आता त्यांना जाऊ दिलं जाईल. तुळजाबाई आणि भाऊराव देखील तिथे असतात, पण आता नेहा त्यांच्यापासून घाबरत नाही. उलट ती तुळजाबाईला एक कथा सांगायला सुरुवात करते. नेहाला आता संपूर्ण सत्य कळालं होतं. ती सांगते की कावेरीसोबत काय घडलं होतं. भाऊरावचे कुटुंब आपल्या शेतात चांगल्या उत्पादनासाठी अनेक वर्षापासून एक प्रथा पाळत होते. ते दरवर्षी नवजात मुलींचे बलिदान करत असत. भाऊरावच्या लहान भावाच्या केदाररावच्या पत्नी कावेरी गरोदर असते, तेव्हा हे लोक तिला बाळाचा बळी द्यायला सांगतात. पण कावेरी स्पष्ट नकार देते, कारण तिला आपल्या मुलीला या जगात आणायचं असतं. केदारराव कावेरीला मारहाण करतो. ते 3 मुलं पाहतात आणि ते तिला वाचवण्यासाठी धावून येतात. त्यातील एक मूल कावेरीला स्वतःचा बचाव करण्यासाठी चाकू देतो आणि स्वतः केदाररावशी झुंजू लागतो. चटापटीत केदारराव कावेरीच्या हातात असलेल्या चाकूवर पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. हे 3 मुलं घाबरून तिकडून पळून जातात. त्याचवेळी तुळजाबाई तिथे येते आणि कावेरीच्या हातात चाकू पाहून तिला वाटतं की कावेरीनेच केदाररावला मारले आहे. ती ही गोष्ट आपल्या पती भाऊराव आणि मुलगा प्रतापरावला सांगण्यासाठी निघते. कावेरी घाबरून घराच्या मागील खोलीत लपते. तिथून पुढे तेच दृश्य घडतं जे नेहाच्या विजन्समध्ये दिसलं होतं. भाऊराव, तुळजाबाई आणि त्यांचा मुलगा प्रतापराव येतात आणि कावेरीला जिवंत जाळून टाकतात. काही दिवसांनी ते 3 मुलं, जी कावेरीला आपल्या आईसमान मानत होती, तिच्या मृत्यूच्या दुःखात विहिरीत उडी मारून आत्महत्या करतात. त्यानंतर तुळजाबाई आणि भाऊराव यांनी आपला मुलगा प्रतापरावचे लग्न लक्ष्मीसोबत लावून दिले. मात्र कावेरीच्या आत्म्याने लक्ष्मीला सगळी गोष्ट सांगितली आणि तिच्या शरीरावर ताबा मिळून तिच्या पोटातच बाळ नष्ट करण्यास भाग पाडले. अन्यथा ते बाळ जन्मल्यानंतर त्या बाळाचे बलिदान दिले गेले असते. लक्ष्मीने तसेच केले. यानंतर तुळजाबाई आणि भाऊराव यांनी प्रतापरावचे अजून 2 वेळा लग्न लावले, पण प्रत्येक वेळी हेच घडत होतं. इथे स्नेहा एक धक्कादायक सत्य उघड करते. तिला समजलं होतं की प्रताप नक्की कोण आहे. तिने आपल्या विजन्समध्ये प्रतापला पाहिले होते आणि इथे आपल्याला कळतं की तुळजाबाई आणि भाऊराव यांचा मुलगा शहरात गेला होता. तो दुसरा तिसरा कोणी नसून नेहाचाच नवरा तुषार होता. होय, तुषारने स्नेहाला फसवले होते. जेव्हा ती 8व्या महिन्यात गर्भवती झाली, तेव्हा त्याने तिला आपल्या गावात आणले. तुळजाबाई, तुषार आणि भाऊराव यांनी खूप प्रयत्न केला की नेहाला काही सत्य कळू नये आणि तिचं सहज बलिदान देता येईल, पण कावेरीने नेहाला सगळं सत्य सांगून टाकले होते. आपण पुन्हा आता तोच सीन पाहतो जिथे कावेरी नेहाला तिचा बाळ मारण्यास भाग पाडत होती. मात्र नेहाने कावेरीला सांगितलं की ती तिची मदत करू इच्छिते आणि तिला न्याय मिळवून द्यायचा आहे, कारण तिला आता सर्व कळालं आहे. हे ऐकून कावेरी थांबते. भाऊराव नेहाला धमकवतो आणि सांगतो, जर ती गप्प राहिली तर ते तिला लक्ष्मीप्रमाणे जिवंत सोडतील, पण जर तिने सत्य बाहेर सांगायचं ठरवलं तर प्रतापच्या इतर 2 पत्नींसारखं तिचाही जीव घेतला जाईल. या संवादादरम्यान लक्ष्मी विंडोजवळ उभी राहून हे सगळं ऐकत असते. नेहा कोणाची पर्वा न करता बाहेर पडायला लागते. तुषार म्हणजेच प्रताप तिला ठार मारण्यासाठी धावतो. मात्र शेवटी लक्ष्मी, जी इतके वर्ष सगळं पाहत होती आणि सहन करत होती, ती प्रतापवर हल्ला करून त्याचा खून करते. यानंतर ती भाऊराव आणि तुळजाबाईलाही मारण्यासाठी धावते. नेहा बाहेर जाण्याचा रस्ता शोधू लागते आणि तेव्हाच ते 3 मुलं, ज्यांनी कावेरीला वाचवण्यासाठी प्रयत्न केला होता, त्यांच्या आत्मे समोर येतात. ती मुलं नेहाला बाहेर जाण्याचा योग्य मार्ग दाखवतात आणि इथेच हा चित्रपट समाप्त होतो.